तर विद्यार्थ्यांनो, आज आपण एका नवीन घटकाकडे जाणार आहोत आणि तो घटक आहे भाषा अभ्यासाचा. कोणता? भाषा अभ्यास. तुम्हाला आता प्रश्नपत्रिकेचं मराठी भाषेचं प्रश्नपत्रिका बोर्डाची जी आहे त्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळं स्वरूप तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. भाषा अभ्यास हा जो प्रश्न आहे तो कितवा आहे? किती नंबरचा? 4 नंबरचा आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक वाक्प्रचार नावाचा घटक आहे. बरोबर आहे. किती गुणांसाठी आहे वाक्प्रचार? तर 4 गुणांसाठी 2 वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे. वाक्प्रचार, त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग. या गोष्टीसाठी तुम्हाला किती गुण आहेत? एका वाक्प्रचाराला 2 गुण आहेत. आणि 2 वाक्प्रचार लिहायचे म्हणजे किती गुण झाले? 4 गुण झाले. तर हे 4 गुण अतिशय सोपे आणि साधे आहेत. ते आपल्याला 100% कसे मिळवता येतील या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आपण आज वाक्प्रचार या घटकाकडे आपण वळणार आहोत. आता वाक्प्रचार म्हणजे काय? तुम्ही लहानपणीपासून पहा, मराठी भाषा शिकत असताना अनेक वाक्प्रचार वाचले असतील, ऐकले पण असतील. मग कोण सांगेल का याच्याबद्दल? वाक्प्रचार बद्दल तुम्हाला काय माहितीये हे अर्थ सांगणं. एखाद्या वाक्याचा चांगल्या प्रकारे अर्थ सांगणे. जे काय वाक्प्रचार म्हणजे काय? पहा, एखादा शब्द समूह आणि त्याचा सरळ सरळ अर्थ नसणं, सरळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ त्यामध्ये दडलेला असतो. लक्षात घ्या. उदाहरणार्थ, कंठ स्नान घालणे. बरोबर आहे. कंठ स्नान घालणे. आता कंठ स्नान घालणं म्हणजे कंठ म्हणजे गळा. मग गळ्याच्या खाली अंघोळ करायची का? मग याच्यामध्ये याचा सरळ अर्थ काय आहे की गळ्याच्या खाली अंघोळ घालायची आहे किंवा अंघोळ करणे. पण याचा अर्थ तो आहे का? तर याचा लक्षार्थ वेगळाच आहे. मग काय आहे वेगळा? कंठ स्नान घालणे हा कंठस्नान घालणं हा वाक्प्रचार कशात आलाय? तर युद्धाच्या रणनीतीवरून आलेला आहे. युद्धातून आलाय. म्हणजे काय? पराभूत करणे. समोरच्या शत्रूला आमच्या सैनिकांनी कंठस्नान घातले म्हणजे काय केलं? पराभूत केलं. म्हणजे मूळ समूह जो आहे शब्दाचा त्याच्यापेक्षा त्याच्या पोटामध्ये वेगळा अर्थ दडलेला असतो. लाक्षणिक अर्थ असतो. म्हणजे मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ तुम्हाला वाक्प्रचारामध्ये दिसून येतो. भाषा अधिक प्रभावी बनते. म्हणजे जर वाक्प्रचाराचा भाषेत उपयोग केला तर भाषा अधिक प्रभावी ठरते. कमी शब्दात अधिक अर्थ व्यक्त करता येतो. त्याच्यासाठी वाक्प्रचार म्हणी असतात भाषेमध्ये. तुम्हाला एकदम कमी शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आपल्याला त्या ठिकाणावरून निघतो. त्याच्यानंतर लेखन व संभाषण आकर्षक होते. युद्धामध्ये आम्ही सगळ्यांनी समोरच्या शत्रूला कंठस्नान घातले. भाषा सुद्धा प्रभावी झाली आणि संभाषण सुद्धा आकर्षक झालं. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं आपल्याला त्याची वैशिष्ट्य सांगता येतील. काही महत्वाचे वाक्प्रचार आपण पाहूयात. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे काय रे? याचा सरळ अर्थ काय आहे? कोण सांगेल? सरळ अर्थ सांग तू. याचा सरळ अर्थ आहे डोळे त्याच्यात तेल घ्यायचं आणि त्याच्यात घालायचं. असं आहे का? सरळ अर्थ आहे का याचा? नाही. मग याचा अर्थ काय आहे? खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. लक्षात आलं? दुसरं काय? हातभार लावणे.
म्हणजे कोण सांगेल? मदत करणे. मदत करणे. हात भार लावणे म्हणजे हाताला हात देणं असं ठरवूयात का आपण? याच्यातला वेगळा अर्थ आहे. कान देणे, त्याचा अर्थ काही झालाच नाही. नाक उंचावणे, तुम्ही तुमच्या आईवडिलांचं काय करा, नाक उंचावेल अशा पद्धतीचं वर्तन करा. म्हणजे काय? अभिमान वाटणे. व्याकरणाचा 4 मार्काचा भाग जर समजला असेल तर आता आपण एक छोटीशी छान सुंदर ऍक्टिव्हिटी घेऊयात, कृती घेऊयात. आवडेल का तुम्हाला? आवडेल. कृतीचे नियम असे आहेत. समोर माझ्या या ठिकाणी हा बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये काही जादू नाही. लोकीच बॉक्स आहे, चला काय काय काही गांडूळ वगैरे काढतायत की काय, असं नाहीये. तर त्याच्यामध्ये कृती आहे आणि याच्यामध्ये चिठ्ठ्या आहेत. या बॉक्स मध्ये इथे मी काही वाक्प्रचार दिलेले आहेत आणि काही त्याचे अर्थ आहेत. तू घे जर दे त्याला. हा, हे पहा, आता तुमच्याकडे चिठ्ठी आलेली आहे. आता आपण खेळ आणि कृती कशी घेणार आहेत पहा. मी ज्याला उभा करल त्यानं ती चिठ्ठी वाचायची. त्याच्यामध्ये जर वाक्प्रचार असेल तर त्याच्या अर्थ जो आहे त्या अर्थवाल्याकडे. बर, अजून कोण? अजून याच्यात थोडीशी दुरुस्ती करा. खांद्याला खांदा कोण लावता आणखीन पहा. पटकन, घरातलंच उदाहरण आहे. घरातलंच उदाहरण आहे. अरे घरातलंच उदाहरण आहे ते. ओके. किंवा बायको नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. व्हेरी गुड. चला पुढे. दुसरी चिठ्ठी मोठ्याने वाच. अभिमान वाटणे. कोणता वाक्प्रचार आहे? पटकन उभा राहा, ज्यांच्याकडे चिठ्ठी आहे त्यांनी. नाक उंचावणे. नाक उंचावणे म्हणजे अभिमान वाटणे. चला, वाक्प्रचार वाक्यात उपयोग कोण सांगेल? पटकन. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. बसा. पुढची, पुढे. खस्ता खाल्ल्या आणि मला उच्च शिक्षण दिले. गडबडायचं नाही, लक्षात घ्यायचा अर्थ. चला पुढचा, तू वाच ग. आकाश कोसळणे. अर्थ संकट येणे. व्हेरी गुड. वाक्यात उपयोग. माझ्या आयुष्यात खूप दुसरं कोण सांगेल? पहा आपली काय परिस्थिती येते. कट करा.